नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण व्हिडिओ घेऊन आलेला आहोत बोटनेक ब्लाऊज डिझाईन. तर मैत्रिणींनो, ही बोटनेक ब्लाऊज काठपदर साडी, डिझायनर साडी आणि सिंपल साडीला सुद्धा सुंदर असा लूक देणारी डिझाईन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, आपण ह्या ब्लाऊजची उंची घेतलेली आहे 15 इंच आणि छातीचं माप घेतलेलं आहे 10 इंच. तर ह्या ब्लाऊजला आपल्याला इथे बोटनेक बनवायचं आहे. तर त्यासाठी आपण गळा घेतलेला आहे 3.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच. तर बघा, गळा रुंदी आपण 3.5 इंच घेतलेली आहे आणि गळा उंची आपण 3 इंच घेऊन ह्या पद्धतीने आपण बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर ह्या बॉक्समध्ये आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खाली 2 इंच सोडून द्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला इथे 3.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे आणि खाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त माप घेऊ शकता. तर इथे मी खाली 6 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि परत इथे 3.5 इंचावर मार्किंग करून आपण खालच्या साईडने आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण इथे बॉक्स तयार करून घेतलेला आहे. तर बघा, आता या बॉक्समध्ये आपल्याला एक डिझाईन टाकून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडने आपण रेषा ओढून घेतलेल्या आहेत. आता खालच्या साईडने तुम्हाला गळा थोडासा रुंद पाहिजे असेल तर तुम्ही अजून अर्धा ते 1 इंच वाढवू शकता. तरी ती 3.5 ऐवजी तुम्ही 4.5 सुद्धा करू शकता. आता आपण वरच्या साईडने जो 3 इंचाचा गळा घेतलेला आहे तर तिथे गोल आकार देऊन घेतलेला आहे. त्यानंतर आता खाली जो बॉक्स तयार केलेला आहे तर त्या बॉक्समध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर खालून वर आपण 1 इंचावर मार्किंग करून राऊंड आकार दिलेला आहे आणि वरच्या साईडने आपण ह्या पद्धतीने असा कटवर्कमध्ये आकार देऊन घेतलेला आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने, आणि आपले तिन्ही आकार आहेत ते एकसारखेच आले पाहिजे. तर बघा, आता आकार देऊन झालेला आहे. तर आपल्याला आता जसा आकार दिलेला आहे तसंच कट करून घ्यायचा आहे. तर अगोदर आपण वरचा जो गोल गळा आहे तर ते कट करून घेतलेला आहे. त्यानंतर खालच्या साईडचा आपल्याला इथे गळा कट करून घ्यायचा आहे आणि जिथे कोण आहेत ते कोण अगदी व्यवस्थित असे कट करून घ्यायचे. तर बघा, आणि खाली आता आपण असा राऊंडमध्ये आकार देऊन घेतलेला आहे. तर तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता आपला सुंदर असा गळा कट करून झालेला आहे. तर आता ओपन केल्यावर बघा, गळ्याचा आकार किती सुंदर असा आलेला आहे. तर आपल्या ब्लाऊजला सुंदर असा लूक देणारा गळा आपण इथे कट करून घेतलेला आहे. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो घ्यायचा आहे आणि तो इथे सरळ ठेवून घ्यायचा आहे. दोन्ही शोल्डर कमरेच्या साईडने, मुंड्याच्या साईडने सगळीकडे व्यवस्थित असा अस्तर ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर इथे टाचपिन लावून घ्यायचे आहेत. तर बघा, आता इथे आपल्याला अगोदर जो मधला गळा आहे तोच इथे शिवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला इथे 3 ते 4 ठिकाणी टाचपिन लावून घ्यायचे आहेत. तर टाचपिन लावल्याने आपल्याला शिलाई टाकायला सोपं जाते आणि गळाही इकडे तिकडे घसरणार नाही. त्यासाठी टाचपिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघू शकता आपण इथे टाचपिन लावून घेतलेले आहेत आणि आता आपण जसा गळ्याचा आकार आहे तशीच आपण अगदी हळूवारपणे एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. जिथे गळ्याचा कोन आहे तर तिथे कोनवर आपल्याला अगदी व्यवस्थित अशी, जिथे कोन आहे तिथे आपल्याला मशीन थांबवून घ्यायची आहे आणि कपडा फिरून पुन्हा शिलाई टाकून घ्यायची आहे. ह्या पद्धतीने जर शिलाई टाकली तर आपले गळ्याचे जे कोन आहेत ते अगदी व्यवस्थित येतात. तर बघा, खालच्या राऊंडला आता आपण इथे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा इथे कटवर्क आहे तर तिथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. तर शिलाई टाकताना एकसारखी शिलाई टाकून घ्या, जेणेकरून आपल्या गळ्याची जी फिनिशिंग आहे तर ती अगदी व्यवस्थित अशी येईल. तर बघा, शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला इथे कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि मध्ये सेंटरमध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आता ह्या पद्धतीने आपल्याला अगदी कडेकडेने कपडा कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, दिसायला अवघड आणि शिवायला खूप सोपी आणि साडीलाही सुंदर असा लूक देणारी ही डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हालाही ही डिझाईन नक्कीच आवडेल. आता खाली जो राऊंड आहे तो राऊंडही इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा, इथे आता एक्स्ट्राचा कपडा आपला कट करून झालेला आहे आणि जिथे कोन आहेत आणि कडेकडेने सर्व साईडने आपल्याला इथे कट टाकून घ्यायचे आहेत. कट टाकल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते.
त्यासाठी कट टाकणं खूप महत्त्वाचं आहे आणि कट टाकताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपण शिलाईच्या बाहेर जेवढा कपडा आहे तेवढ्यातच इथे आपल्याला कट टाकून घ्यायचे आहेत. तर बघा आता इथे कट टाकून झाल्यावर आपल्याला ह्या टाचपिन काढून घ्यायच्या आहेत. तर बघा टाचपिन काढून झाल्यावर आपल्याला हा कपडा पूर्ण मध्ये टाकून दुमडून घ्यायचा आहे. बघा आता ह्या पद्धतीने हा कपडा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आहे आणि गळ्याचे जे काही कानेकोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. अस्तरचा कपडा आणि ब्लाऊजचा मेन कपडा दोन्ही व्यवस्थित करून गळ्याचे जे कानेकोपरे आहेत ते ह्या पद्धतीने किंवा काडीच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. गळ्याचे जे कानेकोपरे ते व्यवस्थित आले तरच आपला गळा व्यवस्थित येतो. त्यासाठी गळ्याचे जे कानेकोपरे आहेत ते अगदी व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. तर बघा इथे पूर्ण आपले गळ्याचे जे कानेकोपरे आहेत ते आपण व्यवस्थित करून घेतलेले आहेत आणि आता राहिलेले जे आपल्याला शिलाई टाकताना व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आता वरचा जो गळा आहे तर त्या गळ्याला आपण शिलाई टाकून घेऊया. तर बघा शिलाई टाकताना आपल्याला इथे एकसारखी शिलाई मार्जिन शिलाई टाकून घ्यायची. मी पुन्हा पुन्हा सांगते, आपल्याला ब्लाऊज शिवताना ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण ब्लाऊज शिवताना कपड्याला कुठेही जोळ येणार नाही किंवा शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला इथे हा मधला जो गळा आहे तर त्या गळ्याला आपल्याला इथे जसं कटवर्क आहे तसंच आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर दाब शिलाई देताना अगदी सावकाश आणि हळूवारपणे आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. जे कोण आहे ते कोणाच्या तिथेही आपल्याला अगदी व्यवस्थित अशी शिलाई टाकून घ्यायची आहे. ब्लाऊजचा मेन कपडा आणि अस्तरचा दोन्ही कपडा बरोबर घेऊन इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि राऊंड आहे त्या राऊंडलाही जशास तशी शिलाई टाकून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, कमी वेळामध्ये तयार होणारी सुंदर अशी डिझाईन आहे. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हालाही ही डिझाईन नक्कीच आवडेल आणि तुमच्या साडीला सुद्धा सुंदर असा लुक देईल. तर बघा इथे पूर्ण शिलाई टाकून झालेली आहे. आता आपल्याला हा कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे आणि लगेच आता इथे आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे. कमरेच्या साईडने शिलाई टाकताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता साईडने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई टाकून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज कट करताना आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो, तर तो इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता दोन्ही बाजूने आपण एक्स्ट्राचा जो कपडा होता तो कट करून घेतलेला आहे. तर आता इथे आपल्याला कमरेच्या साईडने एक शिलाई टाकून घ्यायची आहे. तर इथे अर्धा इंच कपडा दुमडून आपण इथे एक शिलाई टाकून घेणार आहोत. तर बघा इथे शिलाई टाकून झाल्यावर आपल्याला मागच्या साईडचे जे टक्स आहेत ते टक्सही टाकून घ्यायचे आहेत आणि अगोदर इथे आपण लटकन लावून घेणार आहोत. तर बघा आपण गळ्याच्या मध्ये 2 लटकन आपल्याला सोडायचे आहेत, तर किंवा तुम्ही शो बटनही लावू शकता. तर बघा इथे चौकोनी कपडा घेतलेला आहे आणि त्याला त्रिकोणी दुमडून घेतलेला आहे. मध्ये दोरी टाकून आपण इथे फोल्ड करून शिलाई टाकून घेतलेली आहे. तर बघा इथे कपड्याचेच आपण सुंदर असे लटकन तयार करून घेतलेले आहे. तर बघा आता हेच लटकन आपल्याला गळ्याच्या सेंटरमध्ये लावून घ्यायचे आहेत. ह्या लटकनमुळे गळ्याला अजून सुंदर असा लूक आलेला आहे. तर इथे ठेवून आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे किंवा तुम्ही सुई दोऱ्याच्या साहाय्याने सुद्धा हे लटकन लावून घेऊ शकता. तर बघा थोडेसे खालीवर असे लटकन लावून घेतलेले आहेत आणि आता इथे आपल्याला शिलाई टाकून लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले जे लटकन आहेत ते निघणार नाहीत यासाठी. तर बघा इथे लटकन लावून झालेले आहेत.
आता इथे वरचा जो गोल गळा होता तर त्या गळ्याला आपण इथे गोटपट्टी देऊन घेऊया. तर गोटपट्टी देताना आपल्याला इथे जिथे राऊंड भाग आहे त्या राऊंड भागावर एक एक प्लेट देऊन घ्यायची आहे. त्या प्लेटमुळे कपड्याला झोळ पडणार नाही आणि गळा फिनिशिंगसहित छान तयार होतो. तर बघा इथे गळ्याला आपल्याला गोटपट्टी लावून झालेली आहे. आता एक्स्ट्राची पट्टी आपण कट करून घेतलेली आहे आणि मध्ये छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे गोटपट्टीच्या साईडने एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना एकसारखीच दाब शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण पट्टी दुमडून घ्यायची आहे आणि त्यावरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघा इथे दाब शिलाई देताना आपण जसा राऊंडमध्ये गळा आहे तसा राऊंडमध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघू शकता इथे शिलाई टाकून झालेली आहे. आता मागच्या साईडचे जे टक्स आहेत तर ते टक्स आपण टाकून घेऊयात. अर्ध्या इंचावर आणि वरणी मोडते अशा आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडचे टक्स आपल्याला एकसारखेच टाकून घ्यायचे आहेत. तर बघू शकता मैत्रिणींनो, आपली सुंदर अशी ही डिझाईन तयार झालेली आहे. ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.